रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या जवळपास 1.5 वर्षांपासून अद्याप सुरू आहे. रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये काळ्या समुद्रात असलेल्या युक्रेनच्या ओडेसा शहरातील अनेक मोठ्या इमारतींना लक्ष्य करण्यात आलंय. रशियाने हल्ला केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये जवळपास 20 इमारतींचं नुकसान झालंय. यामध्ये हॅरी पॉटरचा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेचा देखील समावेश आहे. या हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. इस्रायलच्या हमास बरोबरच्या युद्धानंतर अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी इस्रायलच्या भूमिकेविरोधात निदर्शने केली आहेत. काही ठिकाणी तर निदर्शनांना हिंसक वळण लागलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान आता इथल्या विद्यापीठांमधील परिस्थिती नियंत्रणात असून विद्यापीठांमध्ये दंगल विरोधी पथकं जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठांना छावणीचं स्वरूप आलंय. कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या कोविशिल्ड लस इंजेक्शनचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिवारी यांनी आपल्या याचिकेत कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम आणि धोके तपासण्यासाठी माजी संचालकांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे. तसेच हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हायला हवं असंही याचिकेत म्हटलंय. दुबईवर पुन्हा एकदा जलप्रलयाचं संकट उभं ठाकलंय. दुबईतील विविध भागातील पावसाच्या शक्यतेमुळे विमानतळावरील अनेक विमानं उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या. तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दुबई सरकारने नागरिकांना अलर्ट मोड जारी केलाय. गेल्या 2 आठवड्यांपासून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी आता न्यूयॉर्क पोलिसांनी विद्यापीठाला घेरबंदी घातली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस आक्रमक झालेत. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. महापौर इरिक एडम्स यांनी आंदोलन थांबवायला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काही तासातच ही कारवाई करण्यात आली आहे. गाझापट्टीमध्ये होणारा हिंसाचार थांबवण्याची आंदोलकांची मागणी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होतीये. अमेरिकन कोर्टाने त्यांना अवमानाच्या आरोपाखाली दोषी ठरवलंय. गँग ऑर्डरचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयाने त्यांना $9,000 अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावलाय. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर पाकिस्तान चांगलाच अस्वस्थ झालेला दिसतोय. यामुळेच आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही शेजारी देश पाकिस्तान आपली चंद्र मोहीम राबवणार आहे. पाकिस्तानची चंद्र मोहीम शुक्रवारी चीनच्या चांगई 6 यान हेनान येथून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. म्हणजे पाकिस्तानला स्वबळावर नव्हे तर चीनच्या बळावर भारताच्या बरोबरीने राहायचंय. पाकिस्तानचे हे उपकरण चंद्रावर उतरणार नसून चंद्राच्या कक्षेत राहणार आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टर माइंड गोल्डी ब्रार याच्यावर गोळीबार झाल्याच्या वृत्ताने इंटरनेट विश्वात काल खळबळ उडाली होती. त्याच्या मृत्यूच्या बातम्या या अफवा असल्याचं अमेरिकेच्या पोलिसांनी स्पष्ट केलंय. गोळीबारात मृत झालेला गँगस्टर गोल्डी नसून तो झेवियर गार्डने असल्याचं सांगण्यात येत आहे. पंजाबचा प्रसिद्ध गायक शुभदीप सिंग सिद्धू अर्थात सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मानसा जिल्हा न्यायालयाने बुधवारी लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्यासह 25 जणांवर आरोप निश्चित केले. याविषयी आरोपी गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया, चरणजीत चेतन आणि जगतार सिंग यांनी देखील केलेली निर्दोषत्वाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील NCR जवळपास 100 शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली आहे. काल पहाटे 4 वाजता या शाळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आलाय. तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचा परिसर खाली करण्यात आलाय. या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड देखील तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही पैशांचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाची सर्वत्र नजर आहे. देशभरात अनेक ठिकाणी कारवाई करत निवडणूक आयोगाच्या पथकाने करोडो रुपये जप्त केले. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या SST पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पिंपरी चिंचवडमधील मावळ लोकसभा मतदारसंघात तपासणी दरम्यान SST पथकाने ही कारवाई केली आहे. गुगलने त्यांच्या कोर टीममधून किमान 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. दरम्यान गुगल भारत आणि मेक्सिकोमध्ये या नोकऱ्यांसाठी भरती करणार आहे. गुगलच्या पहिल्या तिमाहीतील कमाईच्या अहवालापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताने अमेरिका व ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांनाही मागे टाकून आघाडी घेतली आहे, असा दावा वृत्तसंस्था ANI ने केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात केलाय. या अहवालात देशाकडून AI तंत्रज्ञान स्वीकारण्याची गती, त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि AI सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात T20 वर्ल्ड कपसाठी होत असून भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलंय, तर उपकर्णधार हार्दिक पांड्याला करण्यात आलंय. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे या वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद देण्यात आलंय. विशेष म्हणजे रोहित शर्मा हा आतापर्यंतचे सर्व T20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू ठरलाय. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुपरहिट सुपरहिरो क्रिश पुन्हा पडद्यावर परतणार आहे. या फ्रँचायझीचा क्रिश 3 2013 साली रिलीज झाला होता. गेल्या 11 वर्षांपासून क्रिश 4 बद्दल सातत्याने चर्चा होत आहेत. चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान वॉर, पठाण आणि फायटर यांसारखे चित्रपट बनवणाऱ्या सिद्धार्थ आनंदने ऋतिक रोशन पुन्हा एकदा पडद्यावर सुपरहिरोच्या भूमिकेत खळबळ उडवून देणारा असल्याची पुष्टी केली आहे. सिद्धार्थ आनंदने या अनिश्चिततेला पूर्णविराम दिलाय. क्रिश 4 वर काम सुरू असल्याचं त्यांनी दुजोरा दिलाय.